वर्षाच्या शुभेच्छा यायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच, कारण आपला सण आणि आपलं नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर आहे. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात एम स्टोरी विथ मयुरी. गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आणि वेदांग ज्योतिषातील 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, सुवर्ण खरेदी आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. या सणाशी प्रभू श्रीरामांचा विजय जोडलेला आहे. 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येत परतले होते. तसेच शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलानं मातीचे सैनिक तयार करून याच दिवशी शंखाचा पराभव केला होता, ज्यावरून शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली. हा सण महाराष्ट्राबाहेरही विविध नावांनी साजरा होतो. दक्षिण भारतात म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे याला उगादी म्हणतात. तिथे उगादी पछडी नावाचा 6 चवींचा प्रसाद वाटला जातो. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित याला नवरह म्हणतात. या दिवशी ते तांदूळ, दही आणि पंचांग असलेल्या थाळीचं दर्शन घेतात. सिंधी समाजात हा दिवस चेटीचंड म्हणून साजरा होतो, जो भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव असतो. मणिपूरमध्ये येथे याला सजीबू नोगमा पाणबा म्हणतात आणि येथील लोक पारंपरिक मेजवानीचा आनंद घेतात. या सणाचं आध्यात्मिक महत्वही मोठं आहे. आदिमाता पार्वती आणि महादेवाचं लग्न याच दिवशी ठरलं होतं, म्हणून याला चैत्र नवरात्र असं म्हणतात. पार्वती लग्नानंतर महिनाभर माहेरी राहते, ज्या निमित्त चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जातं. आयुर्वेदानुसार ऋतू बदलताना शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी या दिवशी कडुलिंब, गुळ आणि ओवा यांचं मिश्रण खाल्लं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी जो वार असतो तो ग्रह त्या वर्षाचा अधिपती मानला जातो. जर वर्ष मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असतो. तर मंडळी, ही गुढी केवळ विजयाची नाही तर आपली संस्कृती आणि आरोग्याची साक्ष आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. रहा एम स्टोरी विथ मयुरी. धन्यवाद.